मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई हा प्रवास लाखो पुणे मुंबईकरांसाठी एक दैनंदिन आयुष्याचा भाग आहे। आता पुणे मुंबईकरांसाठी हा प्रवास अधिक सोयीस्कर आणि जलद होणार आहे। राज्यातल्या सर्वात वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे वेगवान प्रवासासाठी योग्य मानला जातो। पण हा एक्सप्रेस वे आणि जुना महामार्ग खालापूर ते लोणावळा या अवघ्या 10 किलोमीटरच्या घाटात एकत्र येतो आणि त्यामुळे इथे प्रचंड वाहतूक कोंडी होते। अरुंद वळण, घाटातील चढ उतार आणि हजारो वाहनांचा ताण परिणामी तासनतास अडकलेली वाहतूक, अपघातांचा धोका आणि प्रवाशांचा वाढता त्रास हे सगळं इथे पाहायला मिळतं। आता मात्र या सगळ्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून उभा राहतोय मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्प। एक असा प्रकल्प जो केवळ रस्ता नाही तर आधुनिक इंजिनिअरिंगचा उत्कृष्ट नमुना आहे। या प्रकल्पाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील भव्य बोगदा। तब्बल 8.92 किलोमीटर लांबीचा आणि 23.75 मीटर रुंद 8 पदरी म्हणजेच 8 लेन असलेला हा बोगदा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातोय। इतकंच नाही, याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते। या बोगद्याचा आणखी एक विशेष म्हणजे याचा काही भाग हा लोणावळा तलावाच्या तळापासून तब्बल 180 मीटर खोल जमिनीखालून जातो। म्हणजेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधून हा मार्ग काढण्यात आलाय। फक्त बोगदाच नाही तर या प्रकल्पात उभारण्यात आलेला टायगर व्हॅलीवरील केबल स्टेड पूलही तितकाच भव्य आहे। 650 मीटर लांबीचा हा पूल आणि त्याचं 182 मीटर उंच खांब। उंचीच्या बाबतीत हा पूल वांद्रेवळी सीलिंगपेक्षाही 56 मीटरनं जास्त आहे। त्यामुळे हा भारतातील सर्वात उंच केबल स्टेड पुलांपैकी एक ठरतोय। या प्रकल्पासाठी सुमारे 7,500 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय। 2019 मध्ये सुरू झालेलं काम अनेक तांत्रिक अडचणी आणि विलंबानंतर 2026 पर्यंत जवळपास पूर्णत्वाच्या टप्प्यावर आलंय। म्हणजे साधारण 6 वर्षांचा कालावधी या प्रकल्पासाठी लागलाय। हा प्रकल्प राबवला जातोय MSRDC मार्फत आणि यामध्ये एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर आणि नवयुगा इंजिनिअरिंग सारख्या नामांकित कंपन्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। या प्रकल्पाचं काम 2 भागात विभागलं गेलं होतं, बोगद्याचं काम आणि पूल आणि रस्त्याचं काम। अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीत सह्याद्रीच्या कठीण खडकांमध्ये मुसळधार पावसात आणि टायगर व्हॅलीतील ताशी 100 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमध्ये हे काम पूर्ण करण्यात आलंय। आता या मिसिंग लिंकमुळे काय बदल होणार आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबई पुणे मिसिंग लिंकचे मुख्य फायदे काय आहेत तर एक म्हणजे वेळेची बचत। मुंबई ते पुणे प्रवासात 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळेची बचत होणार आहे। अंतर कमी होणार आहे। नवीन मार्ग जुन्या मार्गापेक्षा सुमारे 6 किमीनं कमी होणार आहे। खंडाळा घाटातील अवघड आणि वळणदार रस्ता टाळल्यामुळे अवजड वाहनांचा खोपोली आणि कुसगाव दरम्यानचा प्रवास सुलभ होणार आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा भाग म्हणजे सुरक्षितता। हा 8 पदरी एक्सेस कंट्रोल मार्ग असल्यामुळे अपघात कमी होण्यास मदत होणार आहे आणि इंधनाची बचत। सलग प्रवासामुळे इंधनाचा वापर कमी होऊन प्रवाशांचा खर्च वाचेल। या प्रकल्पात जगातील सर्वात रुंद बोगदे आणि केबल स्टेड पुलाचा समावेश आहे, त्यामुळे यामधून आपल्याला प्रगत तंत्रज्ञान देखील पाहायला मिळते। अतिरिक्त टोल असणार नाही। या नवीन मार्गावरून प्रवास करण्यासाठी कोणताही अतिरिक्त टोल घेतला जाणार नाहीये। अपघात प्रवण आडोशी आणि अमृतांजन पॉइंट सारखी धोकादायक वळणं टाळता येणार आहेत। या नवीन मार्गामुळे प्रवास अधिक सुरक्षित, अधिक वेगवान आणि अधिक सोयीस्कर होणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या मार्गासाठी प्रवाशांकडून कोणताही अतिरिक्त टोल आकारला जाणार नाही। सध्याचा खालापूर किंवा उर्स टोल्स लागू राहणार आहे। तसंच सुरुवातीच्या 6 महिन्यांसाठी या मार्गावर फक्त हलक्या वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे, म्हणजे कार आणि बस, तर जड वाहनांना जुन्या घाटातूनच प्रवास करावा लागणार आहे। एकूणच मुंबई पुणे मिसिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे प्रवास आता अधिक जलद, सुरक्षित आणि अधिक स्मार्ट होणार असल्याचा दावा MSRDCनं केला।